या विधानसभा निवडणुकीमध्ये नेमक्या आपल्या काय भावना आहेत त्या व्यक्त करा. काय आता कसं आहे, विकासाच्या बाजूने सध्या जनतेचा कौल आहे आणि विकास हा फलटण तालुक्याचा विकास होणं महत्त्वाचं आहे. त्या दृष्टिकोनातून आता जे काय होणार आहे किंवा जे मतदार ठरवणार आहेत ते मतदार या ठिकाणी आज विकासाला मत देण्याच्या तयारीत आहे आणि लोकांना बदल हवा आहे. बदल हवा आहे. हां, त्या पद्धतीनं चालू आहे. हा जो बदल आहे तो नेमका कोण आहे? हा बदल आहे ते सचिन पाटील यांच्या बद्दल लोकांचं चांगलं मत आहे म्हणजे आणि सचिन पाटीलच आमदार होतील असं लोकांचं आणि आमचं बी मत आहे. तुमचं हे मत आहे. मुख्यमंत्री कोण व्हायला असं वाटतं तुम्हाला? मुख्यमंत्री युतीचा होईल. आता युती ह्या तिघाची युती असल्यामुळं ह्या तिन्ही पक्षाचं मिळून कोण होईल ही तीन पक्ष वरची सृष्टी मंडळी चालवतात. तुम्ही मतदान केलं का आता? करणार चालू आहे म्हणजे आता करायला चालेल. एकंदरीत फलटण तालुक्यातील मतदानाची आकडेवारी काय साधारण समोर येईल? फलटण तालुक्यातून मतदान होताना साधारणतपणे आता जनतेमध्ये सर्वांचंच मत असं आहे की बाबा आपल्याला आमदार बदलायचा आहे. त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आता दोन्ही पक्षाच्या बाजूने या ठिकाणी रसिकेत चालू आहे. रसिकेत चालू आहे. तरुणांचं मतदान किंवा महिलांचं मतदान हा टक्का वाढेल का यंदा? महिलांचं लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी युतीला 100% फायदा होईल. युतीला 100% फायदा होईल. सचिन कांबळे पाटील निश्चितपणे सचिन कांबळे पाटलांचा विजय ही 100% होईल. फलटणमध्ये रणजितदादांचं पारडं यंदा जड होईल असं तुमचं म्हणणं आहे. तर मुख्यमंत्री लोकसभेला रणजितदादांना 18 ते 20 हजार मताचं लीड होतं आणि त्या लीडचं ही करून आता या ठिकाणी यावेळेस आमदारकीच्या वेळेस सचिन कांबळे पाटलांना चांगल्या पद्धतीचं लीड मिळेल आणि आमचा उमेदवार 100% या ठिकाणी विजय होईल एवढंच या ठिकाणी बोलतो. माऊली नाळे, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमचं ग्राउंड लेवलला झेडपी गटामध्ये खूप मोठं काम आहे आणि पुढे झेडपीसाठी आपण इच्छुक असाल का? पक्ष ठरवेल ती दादा निर्णय घेतील ते आम्ही मान्य करू. जे दादा कुणी उमेदवार देऊ द्या त्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणाने उभा राहू. मग ती कुणावर बी वेळ येईल. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. सचिन कांबळे पाटील, आपण स्वतः ग्राउंड लेवलला खूप चांगलं काम करता आणि रणजितदादांचं सुद्धा खूप मोठं काम आहे. पुढील वाटचालीस तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. प्रगती चळवळ. धन्यवाद.